कोमल आपल्या आईला रोजच फोन करायची. आजही तिने नेहमीप्रमाणे आईला फोन केला. पण आज आईच्या बोलण्यातील परकेपणा तिच्या मनाला लागला होता. कोमल यामुळे अस्वस्थ झाली होती. आई आपल्यासोबत अशी का बोलत असेल याचाच विचार ती राहून राहून करू लागली. सून आलेलं पाहून आईने पटकन फोन ठेवून दिला. कोमलचे सासर व माहेर एकाच गावात होते, त्यामुळे वरचेवर तिचे माहेरी जाणे येणे असायचेच. पण तरीही आईच्या प्रेमापोटी व काळजीने ती आईला रोज फोन करायची. काल व्यवस्थित आईसोबत बोलणं न झाल्यामुळे तिने पुन्हा दुसऱ्या दिवशी आईला फोन केला. तेव्हा आईने घाबरतच फोन उचलला. "आई, तू काल फोन कट का केला? अशी तुटक का बोलत होतीस? आणि आज फोन केला आहे तर आजही काहीच का बोलत नाहीस? तू ठीक आहेस ना? बोल ना आई, काय झालं आहे?" कोमल: "हे बघ, माझे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला काय म्हणायचं आहे ते ऐक. आता परिस्थिती खूप बदललेली आहे. वेळेनुसार सर्व काही बदलून गेलं आहे. तू आता यापुढे माहेरी येऊ नकोस आणि रोज रोज मला फोनही करू नकोस, कारण तुझ्या वहिनीला ते आवडत नाही. तुझा फोन जरी आला तरी तुझी वहिनी अमृता मला खूप काही बोलते. तू जेव्हा येतेस तेव्हा ती तुलाही खूप काही ऐकवते, उगाच टोमणे मारते. तिचे ते वागणे मला अजिबात आवडत नाही. तुझा सतत होणारा अपमान मला पाहवत नाही. त्यापेक्षा मीच कधीतरी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी येत जाईन. मी तुला जे काही सांगितलं आहे त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. काळजी घे स्वतःची. चल, मी फोन ठेवते." आपल्या आईचे बोलणे ऐकून कोमलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला खूप वाईट वाटलं आणि ती विचार करू लागली की महिला किती मजबूर होऊन जातात. एक महिलेला त्रास देणारी नेहमी दुसरी महिलाच असते. आज माझ्या आईला मला हे असं सांगताना किती यातना झाल्या असतील, पण ती तरी काय करणार? तिचाही नाईलाज आहे. म्हणून तिला असं बोलावं लागलं. "ठीक आहे, मी यापुढे माहेरी जाणार नाही. पण वहिनी माझ्यापासून माझं माहेर तोडत आहे. पण ती हा विचार करत नाही आहे की ती सुद्धा एक महिला आहे आणि तिचं स्वतःचं सुद्धा एक माहेर आहे. उद्या जेव्हा तिच्या भावाचं लग्न होईल तेव्हा कदाचित तिला माझा त्रास समजेल." असा विचार कोमलच्या मनात येतो. कोमलला एवढंच वाटत होतं की आपल्या मनाला ज्या काही वेदना होत आहेत त्याची जाणीव आपल्या वहिनीला व्हावी. तिला समजायला हवं की प्रत्येक स्त्रीसाठी तिचं माहेर किती आणि कसं महत्त्वाचं असतं. माहेर तुटण्याचं दुःख तिने समजून घ्यायला हवं. जर कोमल आपल्या माहेरी गेली असती तर तिच्या वहिनीने तिला वाईट वागणूक दिली असतीच व तिचा अपमानसुद्धा केला असता. पण तिच्या आईला सुद्धा त्रास दिला असता. म्हणून तिने विचार केला की आई योग्य तेच बोलत आहे आणि मला काय हवं आहे. जरी मी माझ्या माहेरी नाही जाऊ शकले तरी पण मी माझ्या आईला बाहेर भेटू शकते किंवा तिला माझ्या घरी बोलावू शकते. शेवटी काय, माझी आई मला भेटणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोमलने आपल्या मनाला कठोर केलं आणि म्हणाली, "ठीक आहे आई, आता मी तुला सतत रोज रोज फोन करणार नाही किंवा तुला भेटण्यासाठी घरी येणार देखील नाही. इकडे आपल्या मुलीला आपल्यापासून वेगळं करताना आईला देखील चांगलं वाटत नव्हतं. पण आता त्यांच्या घरातील सर्व व्यवहार मुलाच्या आणि सुनेच्याच हातामध्ये गेले होते. त्यांचा मुलगासुद्धा आपल्या बायकोसमोर मजबूर होता. खरं तर नेहमी मुलगा आपल्या बायकोला समजावून सांगायचा, पण त्याच्या पाठीमागे मात्र अमृता तिला जे काही वागायचं असतं, बोलायचं असतं तेच ती करायची. म्हणूनच शेवटी मजबूर होऊन आईने आपल्या मुलीला स्वतःहून आपला त्रास सांगितला होता आणि कोमलने सुद्धा हृदयावर दगड ठेवून ही गोष्ट स्वीकारलेली होती. आता भावाच्या लग्नानंतर आणि बाबांच्या जाण्यानंतर कदाचित तिचे माहेर संपुष्टात आले आहे. त्यामुळे कोमलने आता तिच्या माहेरी जाणे आणि आईला फोन करणे बंद केले होते.
तरीसुद्धा आईसोबत रोज बोलण्याची, आईला फोन करण्याची व आईला भेटण्याची ओढ मात्र काही कमी होत नव्हती. ती आता पूर्वीप्रमाणे रोज फोन करत नसे, मात्र कधीतरी आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन करायची. तेव्हा पण मोजक्याच शब्दात आईसोबत बोलून फोन ठेवून द्यायची. त्याचे तिला वाईट वाटायचे. कोमल सतत आईच्या विचारात व माहेर तुटण्याच्या दुःखात असायची. एके दिवशी कोमलच्या मनामध्ये खूप बेचैनी होऊ लागली, अस्वस्थ तिला वाटू लागलं. म्हणून तिने आईला फोन करून आपल्या घरी भेटण्यासाठी बोलावलं. आईने देखील दुसऱ्या दिवशी येण्याचे कबूल केले होते. आई उद्या आपल्याला आपल्या घरी भेटायला येणार म्हणून कोमल खूप जास्त खुश होती. तिला काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था झाली होती. तिला त्या क्षणी आधीच्या गोष्टी आठवू लागल्या होत्या. या अगोदरसुद्धा जेव्हा ती माहेरी जात होती त्यावेळेला तिला एवढं वाईट वाटत नव्हतं. त्यावेळेला तिला आठवण यायची, पण त्या आठवणी तिला हसवत असायच्या, तिच्या मनाला प्रफुल्लित करत असायच्या. पण आज त्याच आठवणी तिला रडवत होत्या. तिच्या डोळ्यात आता अश्रू येत होते. जेव्हा ती लहान असताना घराचे बांधकाम करत असताना त्या चिमुकल्या पावलांनी धावायची, तेव्हा तिला एक वेगळाच आनंद मिळत असायचा. तिची आई तिला किती ओरडायची की विटा आणि सिमेंटमध्ये खेळू नकोस, पण तिला एक वेगळीच ओढ लागली होती की माझं घर बनत आहे. आणि तिच्या बाबांनासुद्धा तिचा किती अभिमान वाटत असायचा की माझी चिमुकली किती आनंदी आहे. बाबा नेहमी म्हणायचे, हे घर माझ्या लेकीचं आहे, माझ्या लक्ष्मीच्या पावलांनी या घराला घरपण आलं आहे, त्यामुळे या घरातील तिचं स्थान कायम राहील. पण आज परिस्थिती इतकी कशी काय बदलत गेली की मीच या घरासाठी कधी परखी झाले काही समजलंच नाही. या घरातील माझे अस्तित्व कधी संपले हे मला जाणवलंच नाही. कोमलच्या जीवनात एक गोष्ट चांगली होती की तिचे सासर खूप चांगले होते. तिचे सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करत होते. तिचा नवरासुद्धा तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे. पण तरीही एखाद्या मुलीला कितीही चांगलं प्रेमळ सासर मिळालं असलं तरी तिच्या माहेरचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. जेव्हा तिच्यापासून तिचं माहेर हिरावून घेण्यात आलं तेव्हा तिच्या माहेराहून मिळणारं प्रेम, तो आनंद तिच्या सासरच्या प्रेमात तिला मिळत नव्हता. किंबहुना तिच्या सासरचे प्रेम त्या प्रेमाची बरोबरी करू शकत नव्हतं, जे प्रेम तिला तिच्या माहेरी आल्यावर आईकडून मिळत असे. शेवटी ती जड अंतकरणाने उठली आणि घरातील कामे करू लागली. मनात एक आनंदसुद्धा होता की आई उद्या घरी येणार आहे. दुसऱ्या दिवशी उठून सर्व कामे आवरून ती आपल्या आईची वाट पाहू लागली. काही वेळानंतर तिची आई येत असताना तिच्या नजरेस पडली. तिच्या आईची तब्येत नाजूक दिसत होती. दिवस रात्र तिला चिंतेने घेरलेलं होतं, कारण तिच्या मुलीचे माहेर तुटले होते. आपल्या मुलीला पाहून ती धावतच आपल्या मुलीजवळ आली आणि तिला आपल्या घट्ट मिठीत पकडून रडू लागली. तेव्हा कोमल म्हणाली, आई तू का रडत आहेस, तुझी तब्येत बिघडेल. तेव्हा आई हात जोडून म्हणाल्या, बाळा मला माफ कर, मी तुझ्यासाठी काहीच करू शकले नाही. जर मी माझ्या सुनेसमोर माझं तोंड उघडलं असतं तर तिने मला एक दिवससुद्धा सुखाने जगू दिलं नसतं. मग मी काय करू, माझा नाईलाज आहे. म्हातारपणी कसे दिवस पाहायला मिळत आहेत असं म्हणत त्या पुन्हा जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू पुसत कोमल म्हणाली, चल आई बसून घे. असं बोलत आईच्या ती पाया पडू लागली. आई मला आशीर्वाद दे, त्यातून मला थोडीफार हिंमत मिळेल आणि मग मी हे सर्व झेलू शकेन. असे बोलताना तिचा आवाजसुद्धा आता भारी झाला होता. आई तू बस, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. आईला भेटून तिला चांगलं वाटलं होतं, तरीसुद्धा एक पोकळी मनात होती. कोमलच्या सासूबाई आईना भेटल्या. दोघींच्या छान गप्पा चालू होत्या. सासूबाईसुद्धा परिस्थिती समजून होत्या. त्यांनी त्यांच्यासाठी लाडू बनवून ठेवले होते. त्या म्हणू लागल्या, हे घ्या, तुमच्यासाठी आम्ही दोघींनी बनवलेले आहेत.
आईने देखील कौतुकाने ते लाडू घेतले. काही वेळाने चहा आणि पुन्हा गप्पा झाल्या. दुपारची वेळ झाली. सर्वांनी मिळून एकत्र जेवण केलं आणि काही वेळानंतर आई आपल्या घरी जाण्यासाठी निघाल्या. माय लेकींच्या डोळ्यात अश्रू होते. पुन्हा कधी भेट होणार याची हुरहुर होती. कोमल आईला स्टॉपपर्यंत सोडून घरी परतली आणि घरी आल्यानंतर तिने आपल्या सासूला मिठी मारली आणि रडू लागली. तेव्हा तिच्या सासूबाई तिला समजावू लागल्या, हे बघ सूनबाई, वाईट वेळ प्रत्येकाच्या जीवनात येते, पण ज्याप्रमाणे चांगली वेळ राहत नाही तशीच वाईट वेळसुद्धा राहत नाही. ही गोष्ट खरी आहे की वाईट वेळ काढणं थोडं मुश्किल होतं, पण बघ ना एक दिवस सर्व काही ठीक होईल. तेव्हा कोमल विचार करू लागली की आता सर्व ठीक कसं होणार, कारण जोपर्यंत तिच्या वहिनीचे विचार बदलणार नाहीत तोपर्यंत तिचे माहेर तिच्यापासून दूरच राहील. खरं तर तिची वहिनी अमृता आजकाल खूपच जास्त खुश होती, कारण तिच्या भावाचे लग्न ठरलं होतं आणि त्या लग्नाच्या तयारी करण्यासाठी ती बरेच दिवस अगोदर आपल्या माहेरी देखील गेली होती, कारण तिला आपल्या भावाच्या लग्नाची चांगल्या प्रकारे तयारी करायची होती. तिला असंच वाटत होतं की आपल्या भावाचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात चांगलं व्हावं आणि पुढच्या काही दिवसातच अमृताच्या भावाचे लग्न पार पाडले. लग्नानंतर जेव्हा तिची वहिनी घरी आली तेव्हा अमृताने तिच्याबरोबर प्रेमाने नाते जोडण्याचा प्रयत्न केला. तिला सुरुवातीपासूनच असं वाटत होतं, जर आपण आपल्या वहिनीबरोबर प्रेमाने नाते जोडून ठेवले आणि तिच्याशी गोड बोलून राहिलं तर आपल्याला आपल्या माहेरी येण्याचा जाण्याचा मार्ग कायमच मोकळा राहील. आणि अमृताच्या विचाराप्रमाणे तिची वहिनी तिच्याबरोबर प्रेमानेच वागत होती. तेव्हा अमृतालाही खूप चांगलं वाटत होतं. पण तिचे हे वागणे फार काळ टिकले नाही. काही दिवसांनी तिच्या वहिनीचे तिच्याबरोबरचे प्रेमाचे वागणे बदलून गेले होते, कारण तिची वहिनी आता जेव्हा पण अमृता घरी यायची तेव्हा अमृताची वहिनी तोंड पाडून बसायची. अमृता माहेरी गेल्यानंतर साधा चहा देखील तिच्यासाठी करून घेऊन यायची नाही, तर काहीतरी बहाणा सांगून घराबाहेर निघून जायची आणि जेव्हा घरी यायची तेव्हा आपल्याच रूममध्ये बसायची. असं आता नेहमीच होत होतं. हे अमृताच्या आता लक्षात आलं होतं. आपल्या वहिनीचे आपल्याबरोबरचे असे वागणे आता अमृताला देखील कुठेतरी खटकू लागलं होतं. तिच्या अशा वागण्याने अमृताला वाईट वाटू लागलं होतं. म्हणूनच एक दिवस अमृताने आपल्या आईकडे वहिनीची तक्रार केली. आई, आजकाल वहिनीला काय झालं आहे? माझ्याबरोबर नीट बोलत सुद्धा नाही. जेव्हा केव्हा मी माहेरी येते तेव्हा ती तोंड पाडून बसते किंवा रूममध्ये निघून जाते. हे बघ, हे सर्व काही ठीक नाही. मी या घरची मुलगी आहे. मी इथे काही कायमची राहणार आहे का? जर मी या घरची मुलगी आहे आणि त्याच अधिकाराने मी कधी इथे आली तर वहिनी माझ्याबरोबर चांगलं वागू शकत नाही का? आता तर तू आणि बाबा ह्या जगात आहात तर हीच अवस्था आहे आणि पुढे माहिती नाही काय होईल. हे बोलता बोलता आता अमृताच्या डोळ्यात देखील पाणी आलं. तेव्हा तिची आई स्मित हास्य करत म्हणाली, का गं बाळा, तुला एवढं वाईट का वाटत आहे? तू सुद्धा तर तुझ्या नंदेला माहेरी येण्यापासून बंद केला आहेस. मग तू तुझ्या वहिनीकडून एवढी अपेक्षा का ठेवतेस? आपल्या आईचे हे शब्द ऐकून अमृता तर हैराण झाली. ती म्हणू लागली, आई, माझ्या नंदेची गोष्ट वेगळी आहे. ती खूप आळशी आहे. नेहमी ती आल्याने मला किचनमध्ये काम करायला लागतं आणि ती नेहमी घरामध्ये वर्चस्व दाखवते. तेव्हा तिची आई हसतच म्हणाली, तुझं सत्य तुलाच माहिती. काय खरं काय खोटं काय माहीत, पण तुझ्याबरोबर जे काही घडत आहे त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. ज्याप्रमाणे तुझ्या सासूबाई त्यांचे म्हातारपण बिघडू नये यासाठी घाबरून काही बोलत नाहीत, त्याचप्रमाणे मी सुद्धा काही बोलू शकत नाही. नाहीतर माझं सुद्धा म्हातारपण बिघडून जाईल. म्हणूनच मी तुम्हा दोघी नणंद आणि वहिनीमध्ये येणार नाही.
आपल्या आईचे शब्द अमृताला चांगलेच लागले होते. यामुळे तिला खूप मोठे ठेच पोचलेली होती. खरं तर तिचे कर्म फिरून पुन्हा तिच्याचकडे आले होते. याचा तिला खूप मोठा झटका बसला. ती अगदी शांतपणे आपल्या माहेरच्या घरातून निघाली आणि बसमध्ये बसल्यानंतर तिच्या मनामध्ये खूप सारे विचार येऊ लागले. दुःखद विचारांनी तिची विचारशक्ती थोडी कमजोर पडू लागली होती. पण तिच्या मनात ही गोष्टसुद्धा येऊ लागली होती की आपण आपल्या नंदेच्या सोबत चुकीचंच केलं आहे. त्याचेच परिणाम आता आपल्याला भोगावे लागत आहेत. तिला वाटत होतं की ज्याप्रमाणे आपण आपल्या नंदेचे माहेर तोडले, त्याचप्रमाणे आपले माहेरसुद्धा तुटू नये. आता तर हळूहळू आपल्या वहिनीचा व्यवहार आपल्यासमोर येत आहे. पण पुढे जाऊन वहिनीने माझ्याबरोबर भांडण केले आणि माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली तर मी पुन्हा कधीच त्या घरात पाऊल ठेवू शकणार नाही. कारण जेथे माझा मान सन्मानच होत नसेल, तेथे मी कशी जाणार? या विचाराने तिच्या मनात धडकीच भरली. मग ती आपल्या नंदेच्या कोमलच्या जागी स्वतःला ठेवून विचार करू लागली. तेव्हा हळूहळू तिला आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली. जेव्हा केव्हा तिची नणंद माहेरी यायची, तेव्हा ती कोणतीही फरमाईश करत नसायची. उलट तिची सासू 2 पदार्थ स्वतःच्याच हाताने बनवून तिच्यासोबत पाठवून द्यायच्या. नणंद आल्यानंतर आपल्या मुलाचे सुद्धा किती कौतुक लाड करायची. नंदेची मुले आणि माझी मुले खेळताना कधी भांडली तर ती दरवेळेस आपल्याच मुलांना ओरडायची. माहेरात आली तरी जे काही जेवण मी बनवायचे ते अगदी गोड मानून ती खायची. कधीच कोणती तक्रार नाही. खरंच नंदेला एवढा सुद्धा अधिकार नव्हता का की तिच्या आईकडून काही खास तिच्या आवडीचे पदार्थ बनवून ती खाऊ शकत नव्हती? खरं तर तिची नणंद तिच्या सासूबाईकडून कोणत्याही खाद्यपदार्थांची अपेक्षा ठेवत नव्हती. उलट तिच्या सासूबाई आवडीने आपल्या मुलीसाठी काहीतरी बनवत असायच्या. असं असताना सुद्धा तिची नणंद आपल्या आईला समजावत असायची, आई मला खायला काही नसलं तरी चालेल. मी येथे येऊन तुमच्याबरोबर 4 प्रेमाच्या गप्पा गोष्टी केल्या तर माझं पोट भरतं. जेव्हा हे शब्द अमृताला आठवले तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. मग घरी गेल्यानंतर सर्वात अगोदर तिने आपल्या नंदेला फोन केला आणि आपल्या वाईट वागण्याविषयी तिने कोमलची माफी मागितली आणि उद्याच घरी येण्यासाठी आग्रह देखील केला. तेव्हा कोमलचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण तिला असंच वाटत होतं की आपले माहेर आता कायमचे तुटले आहे. पण माहिती नाही आज तर चमत्कार झाला होता. त्याच आनंदात कोमल दुसऱ्या दिवशी सर्वांना भेटण्यासाठी आपल्या माहेरी आली. सोबत तिने भरपूर सारे खाद्यपदार्थ सुद्धा आणले होते. आता ती खूपच जास्त खुश होती. ती माहेरी आल्यानंतर सर्वात अगोदर तिने आपल्या अमृता वहिनीला मिठी मारली आणि रडू लागली. तेव्हा अमृताच्या डोळ्यात सुद्धा पश्चातापाचे अश्रू होते. काही दिवसानंतर पुढच्या वेळेला जेव्हा अमृता आपल्या माहेरी गेली तेव्हा तिने आपल्या आईला सांगितलं की मी माझ्या नंदेला तिच्या हक्काचा योग्य तो मान सन्मान दिला आहे. मग माझ्या माहेरी सुद्धा माझ्या हक्काचा मान सन्मान मला मिळेल का? तेव्हा तिची वहिनी तिच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आली आणि म्हणाली, हो ताई, तुम्हाला सुद्धा तुमच्या हक्काचा योग्य मान सन्मान मिळेल. कारण मला जेव्हा आईकडून समजलं की तुम्ही तुमच्या नंदेला माहेरी येणं बंद केलं आहे, आईनी याबाबत असं न करण्याचं तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण तेव्हा तुम्हाला ते समजलेलं नव्हतं. तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होत नव्हती. म्हणून मी आणि आईनी मिळून मुद्दामहूनच असं नाटक करण्याचं ठरवलं होतं. तुमच्याबरोबर वाईट वागण्यास सुरुवात केली. कारण आम्हाला असं वाटत होतं की तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव व्हावी. इतर दुसरे कोणतेही कारण नाही. हे घर तर तुमचंच आहे आणि या घरात तुम्हाला नेहमीच प्रेम आणि सन्मान मिळत राहील.
आपल्या वहिनीचे हे बोलणे ऐकून अमृताने आपल्या वहिनीला मिठी मारली आणि सुटकेचा निश्वास सोडला. तिला आता जाणीव झाली की आपले कर्म सुधारले आहेत. त्यामुळेच आपल्याला माहेरी मान सन्मान परत मिळालेला आहे. कोणत्याही मुलीचे माहेर तोडण्याचे काम जी व्यक्ती करते ती व्यक्ती कधीही सुखाने जगू शकत नाही. कोणत्याही वहिनीने आपल्या नंदेसोबत चुकीचा व्यवहार करताना हा विचार करायला हवा की आपल्या माहेरीसुद्धा आपल्याला अशीच वागणूक मिळाली तर आपल्याला कसं वाटेल. आपण जसे कर्म करू तसेच ते आपल्याकडे परत येत असते. कर्म चांगले ठेवले की सर्व काही चांगलेच होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.